सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर लिखित मंत्रोत्तम नाना या त्यांच्या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. पेशव्यांच्या आणि दादासाहेबांच्या फौजांची चकमक झडली. राघोबांचा पाडाव झाला. माधवरावांनी राघोबांना ताब्यात घेतलं. त्यांचा मान राखून हत्तीच्या अंबारीत बसून पुण्यात आणवलं. शनिवार वाड्यात त्यांच्याच महालात त्यांना नजरकैद केलं आणि बंदोबस्ताची जबाबदारी नाना फडणवीसांवर टाकली. या नव्या जबाबदारीनं नानांना दडपण आलं. आधी स्मितभाषी नाना आणखीनच गप्प राहू लागले. अन्नपूर्णेने त्यांच्या उदासीनतेचं कारण विचारल्यावर नाना म्हणाले, अनु, पेशवे आपले धनी, पिढ्यानपिढ्या त्यांचं अन्न खातोय. पेशव्यांनी आम्हाला भानूंचं फडणवीस बनवलं. या पेशव्यांच्या घरातील पुरुषाला प्रत्यक्ष बाजीरावांच्या पुत्राला बंदोबस्तात ठेवावं लागत आहे याची विलक्षण खंत आहे आणि अपराधीपणा मनाला वाटतोय. दुपारच्या वेळी नाना वामकुक्षी करत होते. अन्नपूर्णा ज्ञानेश्वरी वाचत होती. नानांनी तिला काय वाचतेस म्हणून विचारल्यावर अन्नपूर्णा म्हणाली, ज्ञानेश्वरी वाचतेय. यातल्या 2-3 ओव्यांचा अर्थ समजावून सांगाल का? वाच. स्वधर्म तो बापा तोची नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता येथे पापा संचारू नाही. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच न घडे. कर्मसिद्धांताच्या ओव्या सांगताना नाना त्यात रंगून गेले. त्यांच्या मनावरचा ताण नाहीसा झाल्याची जाणीव झाली. मन शांत स्थिर झालं. त्यांच्या लक्षात आलं, अन्नपूर्णेने मुद्दामच आपल्याकडून वदवून घेतलं. आपल्या मनातील खंत नाहीशी करण्यासाठी तिनं ही युक्ती केली. आपल्या पत्नीबद्दल त्यांना एकदम अभिमान वाटला. रात्री शयनकक्षात तिला जवळ बसवून घेत म्हणाले, अनु, तू माझी गुरु, सखी, भार्या, माता, सारं आहेस. खरी खरी पूर्ण आहेस. तुझ्याशिवाय हा नाना अधुरा आहे, अपुरा आहे. अनु, मी काही मोठा तालेवर नाही, पण तुझी एखादी इच्छा सांग, ती पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करेन. ती म्हणाली, आपली प्रीती, आपल्यासारखा जीवनसाथी मिळाला हेच माझं अहोभाग्य. यापेक्षा दुसरं काय मागू? नानांनी जास्त आग्रह केल्यावर म्हणाली, परवा रामनवमी उत्सवाला तुळशीबागेत गेले असताना तेथील पवित्र वातावरण पाहून मनात आलं, आपणही असंच एखादं मंदिर बांधावं. सभोवती बाग, मोठा सभामंडप असावा. तिथे नेहमी कीर्तन, पुराण वगैरे व्हावं. नाना म्हणाले, तुझी इच्छा लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. भोसल्यांशी कनकपूरचा तह करून श्रीमंत पेशवे पुण्यात आले. सततच्या दगदगीने त्यांना वारंवार ज्वर येऊ लागला. सोबतच खोकल्याची उबळही येऊ लागली. खासगी सदरेवर नाना, हरिपंत, रामशास्त्री, तुळशीबागवाले इत्यादी मंडळी श्रीमंतांच्या प्रतीक्षेत बसली होती. श्रीमंत येताच सर्वांनी उठून त्यांना मुजरा घातला. सर्वांना बसायला सांगून श्रीमंतही लोडाला टेकून बसले. त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे पाहून रामशास्त्री म्हणाले, आपल्याला बरं नसेल तर आम्ही नंतर येतो. नाही, प्रकृतीच्या कारणाने कामात दिरंगाई करून चालणार नाही. आधीच अंतर्गत खटके, त्यामुळे फार दिवस खर्च झाले. आपल्याच माणसांना सांभाळण्यातच सारी ताकद खर्च होत आहे. नाना, काकांची काय खबर? सर्व ठीक आहे? नाना, काकांना सांभाळण्याची तारेवरची कसरत तुम्ही अगदी बिन तक्रार निभावत आहात, म्हणून मी त्या बाजूने निश्चिंत आहे. श्रीमंत म्हणाले, शास्त्री बुवा, नानांचं काम खरंच कौतुकास्पद आहे. काकांसारख्या व्यक्तीचा बंदोबस्त तर कडक ठेवायचा, पण त्यांची मर्जी बिघडू द्यायची नाही. काकांची थोडी जरी मर्जी विरुद्ध झालं की ते नानांना वाटेल तसं बोलतात. पण नानांनी कधी संयम ढळू दिला नाही. काकांची अमर्यादाही केली नाही आणि व्यवस्थेत ढिलही होऊ देत नाहीत. श्रीमंतांनी केलेल्या कौतुकाने नाना संकोचून गेले. शास्त्रीबुवा म्हणाले, श्रीमंत,
नाना आपला चोख कारभार आणि शिस्त ठेवण्यात आपल्याच तालमीत तयार झाले आहेत. नंतर श्रीमंतांनी इतर चौकशी केली. नारोअप्पा म्हणाले, श्रीमंत, दिवसेंदिवस पुण्याची वस्ती वाढत आहे. जागेचा तुटवडा पडेलच वाटतं. नाना म्हणाले, आज्ञा असेल तर बोला ना. श्रीमंत, नायगावकरच्या माळावर भाऊकाकांच्या फौजेचा तळ असायचा. सध्या तो रिकामा पडलाय. तिथे भाऊकाकांच्या नावाने एखादी पेठ बसवता येईल. वा, फारच छान कल्पना. तुम्ही आणि नारोपंत पेठेचा ढोबळ आराखडा तयार करा. या पेठेत 7 वर्षासाठी जकात माफी जाहीर करा. या पेठेला सदाशिव पेठ नाव देऊ. नारोप्पा, तुळशीबागवाले आणि नानांनी लक्ष घातलं आणि सदाशिव पेठ आकाराला येऊ लागली. वसाहतीचं काम अप्पाजी मुंडे यांच्यावर सोपवलं. जकात माफीमुळे लोक भराभर या पेठेत घरं बांधू लागली. एक दिवस हरिपंत नानांना म्हणाले, नाना, हिंदुस्थानातून काही बैरागी आले होते. त्यांनी काही मूर्ती आणल्या. त्यातील श्री विष्णू आणि श्री गजाननाच्या 2 सुंदर मूर्त्या घेतल्या आहेत. एक तुमच्यासाठी, एक माझ्यासाठी. मूर्तीवरून नानांना अन्नपूर्णेने मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केल्याची आठवण झाली. ते म्हणाले, पंत, त्या 2 मूर्ती मलाच द्या. माताईच्या मळ्यात मंदिर बांधण्याची तुमच्या बहिणीची इच्छा आहे. मोठं असलेलं सभामंडप, एका बाजूने प्रशस्त विष्णू मंदिर, दुसऱ्या बाजूने श्री गजानन आणि बाजूला छानशी बाग करण्याचा विचार आहे. हरिपंत म्हणाले, फारच छान. 2 मूर्ती उद्याच तुमच्याकडे पाठवून देतो. पण मंदिर बांधणार कुठं? श्रीमंतांनी बुधवारातील पागेची जागा दिली आहे. तिथेच उजवीकडे बेलाचं झाड आहे. त्याच्या समोरच पूर्वाभिमुख मंदिर बांधण्याचा विचार आहे. 2 बाजूंनी मंदिरामुळे बेलासारखं श्रीदळ दिसेल. त्याला बेलबाग नाव देऊ. मंदिर विष्णूचं आणि नाव बेलबाग? नाना हसून म्हणाले, हरिपंत, अलीकडे शैव आणि वैष्णव यांच्यातील तेढ वाढत आहे. ती कमी करण्यासाठी त्यांना एकत्र आणता येईल. तिथेच महादेवाचं मंदिर बांधण्याचाही हेतू आहे. या निमित्ताने उभं आणि आडवं गंध एकत्र नांदेल. मंदिराचं काम वेगानं सुरू झालं. बेलाची रोपे वाढू लागली. हरिपंतही हिरिरीनं लक्ष घालू लागले. त्यांना नानांनी केलेल्या उपकाराची जाणीव होती. खरं म्हणजे ते फडणवीसांच्या हाताखालचे कारकून. पण नाना त्यांची मैदानी खेळाची आवड बघून तलवारबाजी, भालाफेक, नेमबाजी इत्यादीसाठी त्यांना प्रोत्साहित केलं. काहीतरी करून दाखवायची महत्वाकांक्षा नानांनी त्यांच्यात जागवली. इतकंच नाही तर श्रीमंतांकडे शब्द टाकला. आज हरिपंत जे आहेत ते केवळ नानांच्यामुळेच. अधूनमधून श्रीमंतांना ज्वर येतच होता. हळूहळू ज्वराचं प्रमाण वाढतच चाललं. जयपूरहून मुद्दाम गंगा विष्णूंना पाचारण करण्यात आलं. अश्विनी कुमार असा त्यांचा लौकिक. त्यांनी श्रीमंतांना तपासलं, औषधी दिली. शास्त्री बुवा आणि नानांना एका बाजूला बोलावून हा आजार राजयक्ष्मा असल्याचा संशय व्यक्त केला. 15-20 दिवस उलटले तरी श्रीमंतांचा ताप कमी होत नव्हता. वैद्यांच्या औषधांबरोबर फिरंगी डॉक्टरांचंही औषध सुरू केलं होतं. अनुष्ठानं, आवर्तनं, नवस चालू होते. पण प्रकृतीत फरक तर नव्हताच, पण जास्तच बिघडत होती. पेशवे माधवरावांना आपला अंतिम काळ जवळ आल्याची जाणीव झाल्याने त्यांनी निर्वानिरव करणं सुरू केलं. नानांचा जीव तीळ तीळ तुटत होता. ते जास्तीत जास्त श्रीमंतांच्या सोबतच राहण्याचा प्रयत्न करत होते. आजही नानांनी घरातील कामं उरकून श्रीमंतांच्या महाली ते आले. श्रीमंत लोडाला टेकून बसले होते. एका बाजूला कागदपत्रांचा ढीग होता. त्यातील एक एक कागद पाहून दुसरीकडे ठेवत होते. नानांना पाहता श्रीमंत म्हणाले, या नाना, तुमचीच वाट पाहत होतो. तेवढ्यात रामची कोळसे फुलवलेली शेगडी घेऊन आला. श्रीमंतांनी कागदांकडे निर्देश करत म्हणाले, नाना, एक एक कागद आता माझ्या समक्ष जाळून टाका. नानांनी आज्ञेचे पालन केलं. म्हणाले, श्रीमंत, मला कल्पना आहे.
आपले सरदार, मानकरी, नातलग यांनी केलेल्या विश्वासघाताचे हे पुरावे आहेत. विश्वासघात नाही, चुका म्हणा. म्हणूनच दुसऱ्याच्या हाती पडण्यापेक्षा नष्ट करत हवे. धुरांमुळे श्रीमंतांना ठसका लागल्याचं पाहून नाना म्हणाले, हे काम मी पलीकडच्या दालनात करतो. नाही नाही, नको, इथेच करा. श्रीमंत, मी एकूण एक कागद नष्ट करतो, विश्वास नाही का माझ्यावर? भावना वेश होऊन माधवराव म्हणाले, नाना, असं मनातही आणू नका. तुम्ही आणि हरिपंत माझे डावे उजवे हात आहात. ठीक आहे, बाजूच्या दालनात जाऊन आटपा हे काम. सर्व कागदांची विल्हेवाट लावून नाना दालनात आले. नानांना पाहून श्रीमंतांनी त्यांचा हात हातात घेऊन जवळ बसवलं. बोलू लागले, नाना, माझ्यानंतर राज्याची चिंता सतत सतावत राहते. असं नका ना बोलू. नाना, उगीच औपचारिकता नको. मी आता फार दिवस काढेन असं वाटत नाही. एक वेळ वाटतं काकांवर सारं सोपवावं, पण राज्य करता इतक्या हलक्या कानाचा असून चालत नाही. त्यांच्या हाती राज्य सुरक्षित राहणार नाही. 16 वर्षांचा नारायण अजून फार अल्लड आहे. त्याला राज्याचा भार पेलता येईल का अशी शंका वाटते. श्रीमंत, भार पडला की सांभाळतील. आपण नाही का 16व्या वर्षापासून राज्य सांभाळलं? नाना, माझ्या आणि नारायणरावांच्या बालपणात फार फरक आहे. आमचं शिक्षण भाऊकाकांच्या देखरेखीखाली आणि मातोश्रींच्या कडक शिस्तीत झालं. तसं नारायणरावाचं नाही. मातोश्री गंगापुरात जाऊन बसल्या, त्याला शिस्त लावेल असं मोठं कोणीच नाही. आम्हाला त्याच्याकडे लक्ष घालायला सवड नाही झाली. रमा तशी लहानच आहे. एवढंही बोलण्याने श्रीमंतांना सहन झाले नाही. त्यांना श्वास लागला. नारायणला थोडी जाण यावी म्हणून बापूंच्या हाताखाली दिलं, पण बापूंचा भरोसा नाही. नाना, तुमच्यावर विश्वास असल्यामुळे दिवसेंदिवस मी वाढत्या जबाबदाऱ्या टाकत गेलो आणि तुम्ही त्या पार करत गेलात. आता हे विश्वास आहे, सर्व अंतर्गत कटकटी तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकाल. मात्र काय श्रीमंत? नाना, तुमची सारी हुशारी फक्त बौद्धिक आहे. राज्याचा कारभार बघण्यासाठी बुद्धी इतकंच मनगटात जोर पाहिजे, त्यात तुम्ही कमी पडता. शिवाय तुम्हाला परराज्यांशी व्यवहाराचा तेवढा अनुभव नाही. नाना, मला वचन द्या, वेळ प्रसंगी तन मन धन पणाला लावून या राज्याच्या भल्यासाठी उभे राहा. नाना गंभीरपणे श्रीमंतांच्या हातावर हात ठेवून वचन देत म्हणाले, श्रीमंत, वचन देतो. माझ्या जीवात जीव असेपर्यंत राज्यासाठी तन मन धन सगळं सर्वस्व पणाला लावेन. आपल्या ठिकाणी नारायणरावांना पाहीन. तुमच्याकडून हीच अपेक्षा होती, समाधानाने श्रीमंत म्हणाले. दुपारी रमाबाईंचा निरोप आल्यावर नाना रमाबाईंच्या महाली गेले. रमाबाई म्हणाल्या, नाना, हरिहरेश्वर आमचं कुलदैवत. इकडच्या प्रकृतीसाठी हरिहरेश्वराची यात्रा करून यावं असं एका ज्योतिषानं सांगितलं. अन्नपूर्णाला पाठवाल माझ्याबरोबर? मंडळी, आता बघूया आपण की अन्नपूर्णाबाई त्यांच्या रमाबाईंच्या बरोबर जात आहेत का ते पुढच्या भागामध्ये. तर मीनाक्षीताईंचे आभार मानते आणि उद्या भेटण्याच्या वायद्यासह आपली रजा घेते. नमस्कार.